मला आता लेटेस्ट बॅच मधल्या एकांनी सांगितलं, त्या म्हणाल्या की माझ्या इथे एक मुलगा ह्याला पीजी म्हणून राहायला आला होता आणि तो येऊन अगदी महिना झाला होता. तर त्याची बाईक त्यांनी काहीतरी गावाहून मागवली आणि बिचाऱ्याने आणल्या आणल्या त्याची बाईक एक 5-6 दिवसातच चोरीला गेली. आणि त्या म्हणाल्या की माझा त्या मुलाशी डायरेक्ट काही संबंध नव्हता. मला त्याचं नावही माहित नाही, काहीच नाही माहिती. फक्त सोसायटीमध्ये चर्चा सुरू होती की त्याची गाडी चोरीला गेली. आणि ते मला कळल्यावरती म्हणे मी आपोआप त्या गाडीला कनेक्ट झाले, त्या मुलाला कनेक्ट झाले आणि म्हणे मला हा मेसेज आला की 10 दिवसाच्या आत त्याची गाडी परत मिळेल. हो. आणि म्हणे लिटरली म्हणे म्हणे पण हे मी कोणाला सांगितलं नव्हतं कारण माझा त्याच्याशी काही तसा डायरेक्ट संबंधही नव्हता. पण 8व्या दिवशी त्याची गाडी पुन्हा खाली दिसली आणि मला जेव्हा सोसायटीतूनच पुन्हा समजलं, तेव्हा म्हणे मला इतका आनंद झाला की तर म्हटलं येस अशा गोष्टी आहेत, अशा होतात. म्हणजे म्हणूनच म्हटलं की प्रत्येकाने अनुभव घ्यावा. नुसतंच निगेटिव्ह लोकं कमेंट करतात की हे थोतांड आहे आणि हे खोटं आहे. खूप वाईट कमेंट्स लोकं करतात. म्हणजे त्यामुळे मी असं म्हणते की तुम्ही अनुभव घ्या आणि मग तुम्ही बोला. किंवा मी असं म्हणेन की ज्यांना अगदी शिकायचं आहे त्यांनी जेन्युइन लोकं आहेत त्यांनी खरंच याचा अनुभव घेऊन अनेक चांगल्या गोष्टी आपल्याकडनं आपण करू शकतो.